तोंडाला पाणी सुटले ना बांगडा फ्राय बघून. चला तर रेसिपी बघूया. थोडंसं असं वरून त्याच्यावर आपल्याला हे कवच असतं ते काढून घ्यायचं असं चुलीने. नंतर आपल्याला इथे हे कापून घ्यायचं आहे. इथे एक असं काटा असतो तो पण काढून घ्यायचा आपल्याला. आणि हा तोंडाचा भाग जो असतो ना तो असा करायचा आणि असा उलटा आपल्याला काढून घ्यायचा असतो. अशा प्रकारे आपल्याला बांगड्याची घाण पोटातली अशी खिचून काढून घ्यायची असते. असं तुम्ही बघू शकता ते डोळे पण आपल्याला असं काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला बांगडा साफ करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. मंडळी, आपण इथे हिरवी मिरचीची पेस्ट घेतली आहे. हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे. हा आपला फिश फ्राय मसाला आहे, मालवणी मसाला आणला आहे. अर्धा निंबू घ्यायचा आहे आणि ही धण्याची पूड आहे. चला तर मंडळी, आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. निंबू लावून घ्यायचं आधी फिशला. अशा प्रकारे आपल्याला मच्छीला मस्त असा निंबू लावून घ्यायचा आहे. निंबू लावून घेतल्यानंतर आपण हा मसाला सगळा मिक्स करून घेणार आहोत. पॉज कर. करून घ्यायचं आहे चांगलं. थोडंसं अजून आपण पाणी घालूया यामध्ये. अशा प्रकारे आपला मसाला मिक्स झाला आहे. आता आपण मस्तपैकी मच्छीला लावून घेऊया. असा छान असा मसाला आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे. प्रकारे आपल्याला मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. यामध्ये मी हिरव्या मिरचीचं वाटण घातलं आहे आणि मालवणी मसाला घातला आहे फिश फ्राय आणि अर्धा निंबू पिळून घ्यायचा आहे आणि मीठ लावून मस्तपैकी हा आपल्याला मच्छी बी फ्राय करून घ्यायची आहे. आता इथे मॅरिनेशन करून मी अर्ध्या तासासाठी फिश ठेवली होती. आता आपण फिश फ्राय करून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आला आहे फिशला. मंडळी, आपण आता मस्तपैकी फिशला असं मॅरिनेशन करून घेतलं आहे. आता आपण हा फ्राय करूया. चला बघूया. फ्राय करण्यासाठी रवा घ्यायचा आहे, तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलंय, 2 चमचा रवा घेतलाय. रवा आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे आणि 1 चमचा मोठा चमचा बेसन पीठ घेतलंय. थोडंसं मीठ घ्यायचं आहे, लाल मिरची पावडर घ्यायची. आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला मस्तपैकी फिशला कोटिंग करून घ्यायचं आहे. असा फिश आपल्याला यात ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला फिशला कोट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला छान कोटिंग करून घ्यायची आहे. असं दाबून दाबून मस्त कोट करायचं आहे बघा. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. व्हिडिओला कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा. आता आपल्याला हा मस्तपैकी फिश आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तव्यावर आपण तेल टाकून घेतलं आहे. मस्त तेल गरम झालं आहे. आता आपण फिश फ्राय करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला मस्तपैकी असा फिश फ्राय करायचा आहे. बारीक गॅसवर आपल्याला करायचा आहे. बघू शकता तुम्ही इथे मस्त आपली मच्छी अशी क्रिस्पी मस्त झाली आहे तयार खाण्यासाठी. बघू शकतात असा मस्त रवा वगैरे लावून आपण मस्त स्लो आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे फ्राय करायचे असतात. मस्त आतपर्यंत मसाला मुरला पाहिजे आणि असे छान असे चविष्ट आपले बांगडे मस्त फ्राय झाले आहेत. खाण्यासाठी रेडी आहे. कसा वाटला आजचा ब्लॉग, कशी वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक